श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर स्वागत आहे आमच्या मायलेकीच्या ब्लॉगमध्ये. तर आता वाजले बघा सकाळचे 8 आणि छान सूर्यकिरण चमकताय बघा. आणि आज आमचे लवकर कामं आवरून गेले कारण की सोनूज पप्पा नाही आहे, थोडा स्वयंपाक करायचा होता. आणि सकाळी पण लवकर उशिरा उठता ना ते, रात्रीपर्यंत काम करतात. तर लवकर आम्ही उठून घेतलं आणि सगळं आवरून घेतलं बघा, कारण की पेशंट येतात आणि मी एकटी असल्यामुळे जास्त लोड येतो माझ्यावर. पेशंट पण बघा, समूला पण बघा, तर म्हणून सकाळी लवकर आवरलं टेन्शन राहत नाही. तर आता दाखवते मी तुम्हाला सूर्य कसा दिसतोय. तर बघा असे सूर्यकिरण चमकताय, डायरेक्ट आमच्या दारात येतं. मस्त कवळं ऊन लागतं बघा. तर मी इकडं समूला घेऊन बसत असते, म्हणजे फोन पण उचलणं होते पेशंटचे आणि तिला बी घेऊन बसणं होतं बघा. बाकीचे तर सगळे कामं आपले आवरलेलेच आहे. तर हे बघा कशी फुलं वगैरे छान उमलले आणि चिमण्या कशा खेळत राहतात. सकाळी सकाळी आवाज येत असेल तुम्हाला बारीक चिमण्यांचा. बाकीचे बी घरातले काय कामं आवरले तर ते दाखवते बघा तुम्हाला मी. आता वाजले बघा ताई 10 आणि आमचे काय काय काम आवरली ते दाखवते तुम्हाला. समू काय करते ते पण दाखवते. तर इकडं बघा समूला घेत नाही मी, तर समू किती रडतीये. समू, ओय समू. तर आत्ताच आमचं आवरलं. तर हे बघा, समू समू रडू नये बेटा, रडू नये. आज तू काय म्हणन रडकी मुलगी. तर असा कॉम्पस वगैरे खेळायला दिला आम्ही तिला आणि त्याच्यासोबत ती खेळतीये. तिला आहे ना ताई खेळणेच नाही बघा खेळण्यासाठी, तर तिला आता खेळणे आणावं लागेल थोडेफार नरम, कारण की ती चावती, तिचे दात सळसळ करतात त्याच्यामुळं. आणि इकडं बघा ताई सोनूची पूजा वगैरे झालेली आहे. हे बघा, तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि इकडं पण बघा सगळं कामं आज आवरलेली आमची. चकपक 10 वाजताच रेडी झालेलो आहे आम्ही. तर हे बघा इकडं सगळं आवरून गेलेले. तर बघा ताई आरू आणि सोनू कशी जेवण करू राहिले. शाळेतून आल्यावर भूक लागलेली राहते त्यांना. तर आता त्यांच्या दोघांचं चालू आहे जेवण आणि समू बी आता करते जेवण. तिचं जेवण काही मी तुम्हाला दाखवू शकत नाही. तिचं पण चालू आहे जेवण आणि तिला आता घालणारे मी झोपू. आता 4 वाजले बघा. आता झाडझूड वगैरे करणार, कपडे काढून आणणार आणि चहा पाणी करणार. पेशंट बाहेर चालू आहे आपले आणि बाकीचं बी सामान वगैरे भरून ठेवायचे, औषधं वगैरे. तर इकडं बघा ही अशी समू आहे. समू, ए शमू बोल बेटा. आतुला बोल राजा. तू हसतच नाही म्हणे आता. शमू तू हसतच नाही म्हणे. आले. तर मंडळी आता वाजले बघा 4 आणि आत्ता समूला मी झोपू घातलं. तर इकडं बघा समू झोपलेली आहे, दाखवते मी. अंधारात दिसत नसून तुम्हाला, पण मग आत्ता झोपलं. सकाळची जागा होतं लेकरू, आत्ता झोपू घातलं. आणि इकडं बघा आत्ताच वरचे कपडे वगैरे काढून आणले मी आणि आता झाडझूड वगैरे करून घेते आणि लगेच आता चहा करतो. खूप डोकं दुखतंय आज. आणि समूचा आणि इकडं बघा इकडं चालू आहे सोनूचा क्लास. आणि हा सोनूचा मित्र आहे बघा मल्लू. हा बिलकुल अभ्यास करत नाही, कारण की त्याला अभ्यासच राहत नाही. तो कंटिन्यू सोनूसोबत येऊन बसतो. असं नाही म्हणत की सोनूकडं आलो तर मावशी मी अभ्यास करतो का, मी पुस्तक घेऊन येतो. आणि आता बघा तिकडं तुम्हाला दिसतं असं ते स्क्रीन, तो त्याचा स्वतःचा फोन आहे. 5 वाजून 11 वाजले, त्याचे 11 मिनटं झाले त्याच्यामध्ये. तर अभ्यास करत नाही. तर अभ्यास करा जाय, याला सांगताही कमेंटमध्ये अभ्यास करायचा. मी याला कमेंट वाचून दाखवन, कारण की अभ्यासच सगळ्यात महत्त्वाचं आहे बाळा. आपलं जीवन म्हणजे आपला अभ्यासच बदलू शकतो, त्याच्यामुळं अभ्यास करायचा. तर आता घेते बघा ते सगळं आवरून पटपट पटपट. करशील का अभ्यास आता? हां, येताना पुस्तक घेऊन यायचं तू. हां, तिथून काय करायचं, बॅग घेऊन यायची, त्या संगीत अभ्यासाला बसायचं. मला काहीच प्रॉब्लेम नाही इथून, नाही तर तिकडच्या हॉलमध्ये बसायचं. इथं अडचण असल्यावर अभ्यास केला तर पुढं जाशील, नाही तर तुला पण रोज मजुरीनंच काम करावं लागेल ना मम्मी पप्पासारखं. आपले आईवडील करते म्हणल्यावर आपण ते करायला पाहिजे का? अभ्यास करायला पाहिजे ना. हां, तर सांगा ताई याला कमेंटमध्ये की अभ्यास करा जाय म्हणून दादा. आणि सोनूला पण सांगायचं की लॅपटॉपमध्ये जेवढा पुरतं तेवढाच अभ्यास करा जाय. हां, तर आता त्याचा क्लास झालेला आहे. आता तो काय काय बघतोय काय माहिती त्याच्यामध्ये, पण थोडाच बघत जाय म्हणा, अभ्यास पण करत जाय. आणि त्याला माहिती का ताई काय भेटलं सोनू? गोल्ड मेडल. कशाचं? मॅथ ऑलिम्पियडमध्ये. हां, तर मॅथ ऑलिम्पियडमध्ये तो पहिला आला आणि त्याला गोल्ड मेडल भेटलं. तर आता ते शाळेतून देणार आहे, तर मी दाखवतही तुम्हाला. पहिल्या वेळेस माझ्या सोनूनी गोल्ड मेडल आणलं तर मला खरंच खूप आनंद होते, पण आता हातात येऊसर काहीच नाही, आहे की नाही सोनू? हां, तर चला.
आणि सोनूज पप्पा पण आले बघा गावावरून, दाखवते मी तुम्हाला ते. इकडं बघा, इकडं चालू आहे त्यांचं फोनवर बोलणं. आमच्या इकडं माकडाने खूप धूम केली बघा ताई. मला तर भीतीच वाटते वरती चढताना, पण दाखवते मी तुम्हाला गच्चीवरून, कारण की काही कपडे आणले सोनूनी आणि काही कपडे वरतीच आहे बघा. तर चला, असा दिसतोय मावळता सूर्य मस्त. 5 वाजले बघा आता. इकडं पडलेला आहे सोनूचा पतंग, मांजा कसा दोरा पांगून ठेवला बघा पसारा. आणि हे बघा, इकडं बघा त्यांची मेथी किती छान उपटायला आलेली आहे. मी तुम्हाला दाखवत होते नेहमी व्हिडिओमध्ये की एवढी आहे तेवढी आहे. तर आता मस्त गड्डे उपटायला आल्या. तर त्यांनी आज बाजाराची नेली का नाही माहीत नाही. आणि हे बघा, हे बघा, मी म्हटलं होतं तुम्हाला माकड, हे बघा माकड, बघा हे माकड इतके परेशान करता येतं. ये धनादन धनादन घरं आणि पत्र काही ठुत नाही आहे. कपडे पण घेऊन जाऊ राहिले, स्वेटर नेते लेकरांचे, त्यांना काही कमी पडू राहिलं. आणि आता काय झालं, हिरवा पाला कमी असल्यामुळं हे चिंचा पिकलेले आहे बघा, त्या चिंचावर सारखे बसेल राहते. आमच्या चिंचावर तर एवढे बसलेले, तुम्हाला मी ना झूम करून दाखवते. सगळे वाढणार बघा, लगेच शेंड्यात आहे बघा ताई. आता मला वाटत नाही तुम्हाला दिसेल या कॅमेऱ्याने, पण मी दाखवायचा प्रयत्न करते तुम्हाला. 1 मिनिट ताई, इथून काय माहिती बाई ताई दिसताय का नाही, पण खरंच खूप आमच्या चिंचावर बसलेले आहे. एक अर्ध तरी दिसला असेल तुम्हाला बघा. आणि वर गच्चीहून आल्यावर बघा ताई असा दिसतोय आपला वाडा मस्त. हे बघा असा दिसतोय, हे टॉयलेट बाथरूम असं दिसतंय. आणि आणखी एक गोष्ट, आपली आता हिरवं मक्का आणि कंस फेकलेले त्यांनी, तर हे वानर आहे ना कंस डायरेक्ट सोलून खाऊन फेकताय. हे बघा, बघाय सगळी धूम लावली यांनी इकडं. हे बघा, म्हणजे कंस खाते, जागीच चिचा खाते, म्हणजे त्यांना इथून दुसरीकडे जायचं कामच नाही. मस्त मजा लागली त्यांची बघा. दिसला असेल तुम्हाला आता हे माकड किती शेंड्यात बसलेले आहे. चिंचा पण ठेवायचं काम नाही आणि मक्का पण येऊ द्यायचं काम नाही, जे राहिले आता. तर ताई आमच्याकडचं वातावरण तुम्हाला आवडतं का, कमेंट करून नक्की सांगा बरं का. तर असं दिसतं बघा, हे सगळे घरं आहे बघा. आणि आपल्याला रस्ता पण काही लांब नाही आहे, रस्ता पण थोडासा जवळ, म्हणजे 500 मीटरच्या अंतरावरच आहे. जे माझ्या पाठीमागं मोठी चिंच दिसती तुम्हाला तिकडं, तर त्या चिंचाच्या पलीकडून लगेच रस्ता आहे. तर असं आहे बघा आमच्या इथलं वातावरण. तर मला तर करमतं बाई इकडं. माझ्या मम्मीची तर गेल्यावर मला काही करमत नाही, पण माझ्या घरी मला करमतं, कारण की सगळीकडून हिरवगार आणि मोकळं असतं एकदम, तर छान वाटतं. तेवढी झाली, तर आता ती केवढी झाली तर ती दाखवते मी तुम्हाला. तर मी चालले बघा मेथीच्या भाजीकडे. तर आता बघा किती मस्त आलेली मेथी. अजून यांनी काढली नाही वाटतं बाजारासाठी, पण भारी वाटते बघा. जवळून पण दाखवते मी तुम्हाला. तर हे बघा किती छान दिसते. आता सगळी भाजी त्यांची छान उपटायला आलेली आहे सगळीकडं मस्त. तर अशी आली बघा, 1 महिन्यामध्ये आली असेल ही, 1 महिन्यामध्ये आलेली मेथी. अल्ला छान लाल कोराची मेथी बघा, तर मस्त वाटते. आता त्यांना विचारून नेऊ 2 गड्ड्या, कारण की आमची आता जास्त जरगट झालेली भाजी, ही कवळी कवळी छान लागन. तर बघा ताई इकडे खेळतीये समू. आणि सकाळपासून आणि काल पण सोनूज पप्पा आपल्या ब्लॉगमध्ये नव्हते, कारण की ते गेले होते बाहेर गावी. आज आले ते 3 वाजता जेवण करायला. हा, तर इकडे चालू आहे बघा मायलेकायचे आणि सोनूचे जेवण. आणि मी समू नंतर जेवणार आहेत. यांनी काय काय केलंय जेवायला ते पण दाखवते मी तुम्हाला. एकच नंबर असा कांदा कोरडा केलेला आहे मायना. तर हे बघा, सोनूच्या मम्मीने भाकरी टाकेली, मी त्याच्यात मस्त मीठ घेतलं आणि लिंबू पिळून घेऊ राहील त्याच्यावर. आता हे लिंबू घेतो, चालू देतो. हा ना, सगळे जेवायला या म्हणून परत एकदा. तर जेवायला लय भारी मेनू येईन. मला उपवास आहे ना आज, हा तर मला लय लागेल भूक. तर चला. तर आजचा व्हिडिओ पण माझा छोटाच होता बघा ताई. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि मी व्हिडिओ छोटे का होईना पण टाकते बरं का, मोठे माझ्याकडून शक्य होत नाही, पण छोटे मी टाकते. तर आपला व्हिडिओ आपण इथंच संपूया. धन्यवाद, बाय.